बेस कलरनी स्टार्ट करूया, नंतर लाईट पिंक, मग त्यापेक्षा अगदी थोडंसं डार्क पिंक. मी शिमर कलर वापरते कारण की माझ्याकडे मॅट डार्क पिंक कलर नाही आहे आणि इनर कॉर्नर असल्यामुळे मला असं वाटतं की हे शिमर कलर वर्क करते. इकडे पण तेच वापरूया. आता जो हा शिमर वापरला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला आपण आणखी डार्क लावूया आणि इकडे पण थोडं, बट व्हेरी केअरफुली आणखी थोडं डार्क करत जाऊया. अजून डार्क, मधामधात पुसत राहायचं आहे. आता थोडं ब्लेंड करूया. आता थोडं ब्लॅक आय शॅडो एकदम केअरफुली लावायचं आहे आणि त्याच्यात डार्केस्ट पिंक कलर मिक्स पण करायचं आहे आपल्याला. थोडं लायनरसारखं लावायचं आहे सो दॅट आपल्याला लायनर लावताना त्रास नको व्हायला. ब्लेंड करत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला फायनल रिझल्ट नाही मिळत. सो आय थिंक मी बऱ्यापैकी ब्लेंड केलेलं आहे. आता आपण लायनर लावूया. मी जेल आयलायनर यूज करते विंगसाठी. आता इकडचं भगवान भरोसे आहे. मला वाटतं मी बऱ्यापैकी मॅच केलेलं आहे. आता आपण थोडंसं मी इनर कॉर्नर बनवते आणि आता फायनली आपण इनर कॉर्नरमध्ये शिमर लावूया. आयलॅशेस पण लावलेले आहेत. आता फायनल स्टेप आहे ते म्हणजे हे बटरफ्लाय चिपकवायचे आहेत आपल्याला. पण माझ्याकडे एकच असल्यामुळे मी याला कापणार आहे आणि इकडे अर्ध आणि इकडे अर्ध चिपकवणार. सो हे आहे बटरफ्लाय आणि थोडंसं आपण घेऊया ग्लू. खूप सुंदर दिसते. आता फायनली म्हणजे आपल्याला स्टोन्स लावायचे आहेत. दॅट्स इट. सो माझ्याकडे पिंक स्टोन्स आहेत. इथे एक लावूया आपण. वाव. आणि हा आहे माझा फायनल लुक. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. अगदी पिंक स्वॉन सारखं वाटतं.